हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो कालची दिसाक द्रौपदीले स्वयंवराविषयी पळयले. मात्र न्ही द्रुपदान पुत्ताक पेटोवन तांणी क्षत्रिय वैवे म्हणून पळयसूची विशयू कडेरी दृष्टद्युम्नानी येवन तांणी क्षत्रियची म्हूण सांगचे. तशी क्षत्रिय म्हूण कळ्ळी नंतर द्रुपदान पुरोहिता पेटोवचे आनी तांकां आपोवन हाडोवचे. द्रुपदाल घर कडेन कुंतीक पांडुकुमारांक पुरकाशील सन्मान करता. द्रुपद एक चारी वर्णाचांगेल पुरे सामानांनी घालून तांणी खंयच्या सामनात इकडे मस्त मन दिताचे म्हूण पळयता. ताका तांणी क्षत्रियच म्हूण कळ्ळें. त्या वेळार द्रुपदांनी युधिष्ठीर परस्पर उलोवन घेताची. युधिष्ठीर सांगता आमी पांडुपुत्र पुराय विशय सांगतना द्रुपद सांगता जायत मिगेले दुवेक अर्जुना लोट वारडीक करून दितात. युधिष्ठीर सांगता ना आमी 5 जणी वारडीक करून घेताची म्हूण म्हणटा. मिगेले आम्मान आमकां 5 जणांकय तिका वांटून घेवका म्हूण म्हणला. म्हणटना आमी 5 जणय तिका वारडी करून घेताची. तो द्रुपद सांगता तूं धर्मिष्ठू तुका लोकान तूं बहुपत्नीत्व शिवाय बहुपतित्व म्हळ्यार ना धर्मा विरुद्ध तें म्हूण म्हणटना तो सांगता धर्म म्हळ्यार अति सूक्ष्म जावन आशिल्लो धर्म अशीच तशीच म्हूण कोणाकय सांगूं जायना. तशी ज्ञानी जन कसल केला ते आव करता. आनेक म्हळ्यार आव येदोळ कसले पट्टी मारलेले ना मेगेल जिब्बे दुखून एक पट्टी येईल ना. आज मेगेल अम्मा न्ही तशीची पट्टी सांगनी तिणें 5 जणी वांटून घे म्हणला. हांवें जायत म्हूण म्हणला आनी आतां एकल्यान कोणें बारडी करून घेवचें जायना आमी 5 जणी बारडी करून घेताची म्हणून म्हणटा. आनी तूं कसले विचार करूं नाका कसले भंय नाका तुका शंके नाका कसले नाका. युधिष्ठीर दृढ उतर उलयता. द्रुपदा एक पण कसल करचें म्हूण कळना. कडेरी जाल्यार धर्म सूक्ष्म कसले म्हूण कळका जाल्यार मस्त गोत आशिल्ले एकलो जेवका. ताचे द्रुपद तत्कालाक युधिष्ठिरा सांगता हे युधिष्ठिरा कुंती देवी तूं आनी दृष्टद्युम्न आनी तुमी त्याग जणे बैसून कसल करचें म्हणून आलोचना करायची. मागीर पाय म्हाका कसल समदिस्त पळोवन हांव त्या रितीर कार्य करता जायता म्हणून. त्या वेळार युधिष्ठीर कुंती दृष्टद्युम्न बहुपतित्वा विशयांतो मस्त समालोचन करता रसाची. त्या वेळाक महामहिम वेदव्यास थंयक आयलीची सांगून पेटयला की म्हणले कोका. तशी वेदव्यास म्हळ्यार सामान्य न्हय न्हय देवूत न्हय आयलीन तांणी ते. त्या वेळार द्रुपद युधिष्ठीर तांणी पळय महर्शी येयलीच म्हूण संतोशान तांकां स्वागत करताची पांय पडताची. व्यासय तशीच आशिर्वाद करताची. तांगेले योगक्षेम कशें आसता सकट निमगेले भांगरा सिंहासन वेदव्यासा दवरले की द्रुपदान तांणी ते सिंहासनार बसलीची. महर्शीन आनी बैसून घेतर तांगेलो अनुज्ञ घेवन द्रुपद 5 जण पांडव तांणी विंगड आसनार बैसले. ಸ್ವಲ್ಪ वेळ नंतर द्रुपद व्यासा सांगता कथमेकां बहूनां स्यात् धर्मपत्नी न शंकरः एतन्मे भगवान सर्वं प्रब्रवीतु यथा तथं. हे वेदव्यास महर्षी सांकर्य दोष नानशी एक बैल मनीषीनं बहुपती पावच्या साध्यस्वे
हें निश्चय जावन कसलें म्हूण सांगता म्हूण सांग. त्या वेळार व्यासू सांगतकय लोकांकय वेदाकय विरुद्ध म्हूण दिसच्या परी हें विशय आतां लोकांत आचरणेक येना बारी एक नमनी गंभीर जावन आशिल्लो विशय हो. द्रुपदा सुरवेक तुमगेलो अभिप्राय तुमी सांगेचे मागीर हांव सांगता. द्रुपद सांगके म्हगेलो अभिप्राय कसो कसो अधर्मोयम मम मतो विरुद्ध लोकवेदयो न हेका विद्यते पत्नी बहुनाम द्विजसत्तमा. म्हगेले दृश्टीर हें अधर्म. एक बायल 5 जाणां जेवची म्हूण ना, 5 बायलो एकल्या जेवची म्हूण आसा. तशी हें आचारान समनी असल संप्रदाय हांव पळयनी लोकांकय वेदाकय हें विरोध म्हणून दिसता म्हाका बहुपतित्व. तशें हें मस्त पापांत घालत. तशी प्रपंचांत खंयी हांव येद्दोळतय एक बायल मनशेन 5 जाणांक 6 जाणांक बहुपती वारडी कोण घेतलेलो हांव पळयलेलो ना. तशें चावन आमगेले पुर्वजांनी कोणें असल पळय करनी धर्माची विवेचना शक्ती आमकां देवान दिलेली आसतना आमी अधर्म कसो जाल्यार कोरका. तशी ह्या विशयाक म्हगेलें मन ओपना. बहुपतित्व धर्म म्हणचे विशयांत म्हाका संशय आसा म्हणून द्रुपद सांगता. दृष्टद्युम्न सांगतकय हे व्यास महर्षी एक आचार विचारांत सद्द नडबळी कसुचो मलगड भाव तेगेले धाकली बायल भावाल बायलेल्या कशें वच्चें इतक म्हळ्यार मलगड भावाक धाकली भावा बायल धुवे म्हणके जाता म्हणटाच. धाकली भावान मलगड भावा बायले गमन केलें गुरुपत्नी गमन म्हणटाच वैबे म्हणटना हें अधर्मूची जाता म्हूण म्हाका दिसता. धर्मा विशयांत म्हाका मस्त कसले आलोचन ना बारी सूक्ष्म जावन विशय आसूच विशय तो. तशी तुमी गजाल म्हूण सांगल्यार पुणी जायत. हांव द्रौपदी 5 जाणांली बायल जावं म्हणचे विशयांत हांव ಸ್ವಲ್ಪ विरोध आसा म्हणटा तो. युधिष्ठिरू महर्षेला सांगतकय पळय वेदव्यासा महर्षी न मे वा गणरतं प्राह नाधर्मे धीयते मतिः वर्तते हि मनोमेत्र नैषो धर्म कथंचन नैषो अधर्मः कथंचन. हे वेदव्यासानो म्हगेले जिब्बेनी आजितय एक सत्य म्हणलेलें ना. म्हगेले बुद्धी केन्नाय पापकार्यादी कडेन बच्चनी केन्ना म्हगेलें मन ह्या कार्या संमती दिला की तेदन हें कार्य धर्म जेवचें धर्माचें म्हूण म्हणलेलें म्हगेलें निश्चय. तें म्हळ्यार हांव आजी वरान अधर्मा काम करनी अधर्मा विशय म्हगेल्या मनांत येनी आनी तुका कसलें संशय ना. पळय संप्रदाय आचार पद्दती हांतू बहुपतित्व ना म्हूण म्हणटात न्हय हांतू ही निदर्शनच न्हय पुराणांत. गौतम वंशाची जटिला म्हूण म्हळेली तिणें सप्तर्षींक वारडी कोन्न गेनवे. तशीच कंडू मुनिली धुव वार्क्षी तीन 10 प्रचेतसांक वारडी कोन्न गेनवे. तशी केन्नाय आन्यक कसं म्हळ्यार गुरोर ही वचनम प्राहुः धर्म्यम धर्मज्ञ तुका गोत्तस वेदव्यासा मालगड्यान कसं सांगला ते धर्मूची म्हूण म्हणटाचे सर्वता मान्य कोरता तें आनी मालगड्याला आज्ञ कसं आसा गुरुवाज्ञ म्हणटाचे. तशी चोल काम पळय म्हगेले आम्मान आमकां सांगिल्ली 5 जाणांक वारडी कोन्न म्हळ्यार वांटून घेवचें म्हणून आमी वारडी कोन्न घेवची. आनी शास्त्र सांगता कसं न्ही गुरुलंतू आवसूल इतले श्रेष्ठ जावन वचूचे कोणेय ना म्हूण सांगून आवसूची परमगुरू जावं श्रेष्ठ दैव ती कसं उत्तर सांगता त्या पालन करचे धर्म म्हूण म्हणलेलें म्हगेल मनांत. भिक्षान हाण वांटून घेता पळय तशीची द्रौपदीकय वांटून घेवची म्हूण आम्मान सांगिल्लें. म्हणटना द्रौपदी आमगेले 5 जाणांली समान पत्नी जावका म्हूण म्हणलेलें श्रेष्ठ धर्म म्हूण म्हाका दिसता. तशें जावन कुंती सांगतकय वेदव्यास महर्षी युधिष्ठिरू धर्मा दुखून येदोळचुकनी. तशें जावन तागेलो अभिप्राय म्हगेले अभिप्राय नानतलरी आतां हें जायनी म्हूण जाल्यार हांव फटी मारल्या बरें जाता. म्हाका अनृत भाशिणी म्हूण सांगून नांव येता वय म्हाका अनृत भाशिणी म्हणलेलें नांव तुकून चुकोवन घेवच्याक कसो कोरका येशी कोरका. तेदना वेदव्यास कुंतीक सांगता की अनृता मोक्षसे भद्रे धर्मश्च एष सनातनः न तु वक्ष्यामि सर्वेषां पांचाल शृणु मे स्वयं. ए कुंती तुका अनृत भाशिणी म्हणलें अपवाद येना नशी पळोवन घेवका तुगेले चेडवान. तशी
तुगेल चेडवान पांजनांदी तिक वारडी करून घेवचे सम म्हूण दिसता. द्रुपदाला सांगता काय युधिष्ठिरान सांगेल उतर कंचे असंमत नाही धर्माक कसले संशय नाका जला रे कसा खातीर म्हूण म्हणलेलो विशय हांगा पुरोजनाला जर हांव सांगना ते धर्म सूक्ष्म तुगे लागीं एकांतांत हांव सांगता म्हणून व्यासो आसना दुखून वयर राबलींची द्रुपद व्यासाक घेवन राजभवना भितर विंगड कडेन उलोच खातीर हांगा पांडव 5 जन कुंती दृष्टद्युम्न तांणी वापस येवतय राखून बैसलें थंय आतां कृष्णद्वैपायन व्यास एकांतारी बैसून द्रुपदाला उलयत रसची तांणी आत्ताची संदर्भार प्रसक्त संदर्भार हे विशय कशी धर्मसम्मत म्हूण म्हणलेले सांगता रसाची कोणा लागीं द्रुपदा लागीं पळय हांगा द्रुपदान सांगचें कसं म्हळ्यार हांव पार्थाक तिका वारडी करून दिवका म्हूण लिखिलें तशें जावन पार्थान तिका वारडी करून घेवचें सम पक्कानी तेदना पक्कानी कोणें जेता लेखील हांव पार्थाना वारडी करून घेवका म्हणून जेवो जाल्यार तुमी पांडव म्हळ्यार श्रेश्ठ म्हाका गोतस आतां तुमगेला तूं मालगड्याक वारडी जैन तूं मालगडो वारडी जैन अशें धाकल्यान वारडी करची सम न्हय म्हूण तुमगेल्या मना दिसल्यार तुजी वारडी करून घे म्हाका त्या मागीर जाता तेन्ना धर्मरायान म्हणलें पुरोजनान वारडी करून घेवका म्हळ्यार मिगेल संकल्प म्हूण आतां द्रुपदाक मनान तूं कसो येता कसो पळय अर्जुनान वारडी कोरका म्हणूची अर्जुन जामाई जेवन मेळका म्हणूची एक पुत्रकामेश्टी यागो करून द्रौपदी पाविल्लो आतां पण गेलो स्वयंवराचे कोण अर्जुनूची आनी जाल्यार मालगड जावन आशिल्लो धर्मरायस भीमसेनस तांणी अविवाहीत बय बे तशें जाल्यार अर्जुन आतां तिका वारडी करून घेवचें ओपना म्हण जाल्यार धर्मराजाक वारडी करून दिवया म्हणून तागेल मनांत कोणालें द्रुपदालें जाल्यार धर्मराय सांगता ना आमी पुरोजन वारडी करून घेताची हाका कारण म्हगेल्या अम्मान सांगलां मलगडती कडेन द्रुपद सांगता शास्त्रांत तशें प्रे जाल्लेलें ना न्हय म्हूण कडेरी धर्मराय सांगता शास्त्र प्रमाण दिवच्या म्हाकाय साध्य ना जेवच्या पुरो जाल्यार मिगेल बुद्धी येदोळ दुखून धर्मा दुखून भ्रश्ट जायन मिगेल बुद्धीन तो मिगेल मनांत हो विचार येवका म्हणटा तो धर्मसम्मत विचार म्हणून म्हाका दिसता म्हूण जाल्यार हे द्रुपदांनी दृश्टद्युम्न सादारण एक ओपनाचे तेच भितर आतां वेदव्यास आयल्यात न्हय हांगा महाभारतांत आमकां कशें दिसता पांडवांक 5 जनांक द्रौपदील वयरी मन जाला द्रौपदीक त्या 5 जनांल वयरी मन जाला आतां कोणेंय एकल्यान वारडी करून घेतल्या वरलेले जनाल बाबावाल मदीं खंय लढाई झगडो जातवे म्हूण म्हणलेलें भंय धर्मरायाक मी तो भेद भयात म्हळ्यार पण गेलो लालो अर्जुनान मारडीक जाल्यार मलगड विवाहात जावन आसतना धाकले भावान मारडी करून घेवचे धर्मलोप म्हणटाचे जाल्यार ही एक स्त्री तशी 5 जनां मारडी करून घेवची समूह म्हूण म्हणलेलें एक उत्तर हांगा मना होरका जाता तशी आत्मनः तुष्टिरेवच म्हूण म्हणल्यार आमगेलें मना कसं आसा त्याचे आमकां कुशी म्हळ्यार जातवे ना न्हय जाल्यार हांगा धर्मराय कसो म्हणटा मिगेल मनान तो अशें आसा अमकी तशी आसा म्हाका ओपेगी हे विशय तशी म्हणून तो सांगता ताजे खातीर आतां परमात्मुची वेदव्यासाल रुपार वेदव्यास परमात्मूत न्हू तागेले अवतार न्हू आतां वेदव्यासाल रुपार परमात्मा हांगा आयला आनी वेदव्यासो द्रुपदाक पुरोजना कन्या दान करी म्हूण आतां सांगता एकांतार वचून उलोवन व्यास सांगता द्रुपदा तुका एक काणी सांगता वायक पुर्वांतो जाल्लो विशय काणी म्हळ्यार इतिहास नैमिशारण्यांत देवते एक महासत्र प्रारंभ केलो ताणें व्हड याग यमाक सत्राचे दिक्षीत जावन शामित्र जावन बसयले यज्ञ दिक्षीत तो म्हणटा ते यज्ञ जाल्ले शिवाय ताणें खंय वचना न्हय त्या वेळार हांगा सूचित जनां परलोका व्हरची कामां राबून गेली की केन्ना तें मरण म्हळ्यार राबलें त्या वेळार लोकांत जनसंख्या भारी चड जाले हे जनसंख्या पळोवनूची बरलेले देवते कोण चंद्रू इंद्रू वरुणू कुबेरू साध्य रुद्र वसू सर्व देवते ब्रह्माला चमकायच्यांनी प्रार्थना केली की हे देवा देवा ब्रह्मदेवा जगत्यांत जनसंख्या भारी चड जाला आतां आमकां भंय जाता रस तुगेलें रक्षण निमगूचे आमी आयल्याचे तेदना ब्रह्म सांगता काही कसा तुमी भिवचे भुलोकान जनसंख्या चड जाल्ले तुमी कशा खातीर भिवचे तुमी अमर न्हय
तुमकां ते मर्त्य जनाल निमती कसलं अपाय जाता म्हण तेदना ब्रह्मदेव तशी सांगचे नाका आज मानव पुरय देवतेल बरी जल्ल्यांची इत्याक म्हण म्हळ्यार पळय मरण ना आतां एकलेय मरनाची देव मानवाला तसोचे अंतर कसं नाही म्हळ्यार देवतेंक मरण ना मानवांक मरण आसा म्हूण आतां तांकांय मरण ना म्हटल्यार तांणी आमगेले बरी जगतात न्हय देव दानवाल मध्येन तारतम्य आसूं का न्हय ताजे खातीर ते उपास सम करी म्हूण सांगू तुगेले आयल्यांचे म्हूण तेन्ना ब्रह्मदेव सांगता तुमी सांगचे बाई नाही म्हणा जाल्यार आतां मरण ना म्हळेल विशय तात्कालीक विशय नव्हतो नैमिषारण्यात एक ओड यज्ञ जलेल दिकून यम थंय यज्ञ दीक्षीत जावन चमकला दिकून न्हू मरण ना जातरच केन्ना ते यज्ञ जातकी त्या वेळार मनशांक येतापुर्वक मरण संभव जाता म्हळेल वय न्हय त्या वेळाक यमदेव तुमकां पुराय जना साधन करूनची बुलोकाचे सर्व ते चड जलेल जनाक मारून घालता मनुष्य शक्तीन जाताचे तशें जावन तुमी निर्भीत जावन वचा कसले हुस्को करूं नाका कडेरी ब्रह्मान सांगेलें आयकली तांणी देवते पुराय नैमिषारण्या आयलीची थंय नैमिषारण्यान तो यज्ञशाल केला ताजे लागींची गंग प्रवाह जातरस इंद्रादी देवते न्हंयचे दंडारी बैसल्यान तांणी न्हंय तूं भांगरा कमला फूल पळोवन येतरस बारी आश्चर्य जालें थंय दुखून हे भांगरा कमला फूल होळ न्हयलें म्हणून पळया म्हणून नदी दडारीची कशी प्रवाह येतरस पळय त्या दिक्कान वतरस थंय तर म्हळ्यार कितली दूर थंय वता थंय वतना थंय एक स्त्री बायल मनीस अग्नी समान जावन आसूची तेजस्वी बायल मनीस ती उदा पिवच्या येईल की कसं की ती गंगे मदीं रबून रडतरस तिगेले दोळे तुकून उदा थांबो थांबो पडली कुडले ते भांगरा कमला फूल जावन गंगेन तूं ओळण वतरस बारी आश्चर्य जाता इंद्राक तो ते बैल मनीस लागीं वता आनी निमगिता तूं कोण कसो खातीर रडतरस अशी पुरे कमला फूल जावन वळटी ते तुगेले दोळे उद्दाक हें म्हाका कळका म्हूण म्हळेलें म्हगेले मनान तसो सती जावन सांगता कसो म्हणून तेदना तो ती सांगता हे इंद्रा हांव कोण कसलें हांव रडतरस इत्याक हांव निर्भाग्य स्त्रीशी दिसता हें पळय कळका म्हणजे जाल्यार तूं म्हगेले म्हापशी यो आमकार मुखार वता तूं म्हगेले म्हापशी यो हांव कसले खातीर रडतरस म्हूण म्हळेलें तुका कळटा आनी ती त्या कडेन वतरस इंद्र तिगेले म्हापशी चमकलो ಸ್ವಲ್ಪ दूर वतना हिमवत पर्वता शिखराचे वयरी एक शिखरा वयरी एक चंदू चल्लो तो थंय सिद्धासनार बैसला तागेले वटू एकली चंदी स्त्री आसा तांणी बारी आसक्ता रे तांणी तांगेले कसं की एक मोगनी जातरस इंद्रू थंय लागीं येयला तांणी मना कवरली तेन्ना इंद्रान ताका इंद्रा ಸ್ವಲ್ಪ पळयलो इंद्रान ताका म्हणलें की हे मनशा हे पुरय त्रिभुवनाक हांव अधिपती म्हूण तुका गोत ना जाल्यार तो हाका चोयिना तागेले कान उत्तर म्हगेले कान्नान तूं पळयनातला वरी करता ताका आनी पयली इंद्राक त्रिलोकाधिपती जावन आशिल्लो इंद्र हांगा येयला तेन्ना तो दिव्य कांती आसूचे पुरुश तो बाई सिद्ध पुरुश कळ्ळें मनीस न्हय तो सिद्ध पुरुश तो व्हड्डान हांसता खंय इंद्राक आनी तो हांसता मान न्हय ताका इंद्रा तीक्ष्ण जावन कोपान पळयता कोपान पळयले कुडले इंद्रू स्थाणू म्हळ्यार निश्चेश्ट हल्लो जायना तशी थंय राबिले कडेन मागीर ताका एक उतर उल्लोवचें जायनी पळोवचें जायनी कसलो ना एक नमने रूख फातर अशी जावन राबला तांगेले तें जाल्लें त्या वेळाक तो पुरुश आसा न्हय तो ते रडतर आशिल्ले चलयेक आपयल की ते इंद्रा हांगा हाप्पोन हाडी तागेले मनान तूं अहंकारास नज न्हय तीन लोकाधिपती जातना अशें अहंकारास नज न्हय ती चली लागीं येयली इंद्राक आपोवन सोडलें आपडतना तो ताका चलन येयलें चलन जाल्लें जाल्यार तागेले हात पांय बल नासल्या बरें जाल्यार तो नेलार पडलो थंय तो मनीस येयलो तो कोणूय न्ही रुद्र तो इंद्राला म्हणाल की रुद्रा तूं आनी चंद कोन्न वर्तन करूं का कोणा लागीं तुगेलें
बल्ल पराक्रमान त्या बंडेपातरू त्याकडे लोकय थंय भितर एक गुहेस पळय भितर प्रवेश करी थंय आनीकी तुगेले पुळ्ळे इंद्र तुगेले इतले पराक्रम सूर्या समान तेजस सुचे मस्त इंद्र सत्य पळय कडेरी आतां ईशान म्हळ्यार महादेवाल रुद्राले आदेशान इंद्रू वपास तागेल चैतन्य पावला नव्हतो ते बंडेपातरू महादेवान सांगल्या वरी बंडेपातरू निकलानू गडगडानू मागीर गुहे भितर निलकत काय थंय इंद्राल्या वरीची ह्या इंद्राल्या वरी समान रुपाचे आनी 4 जन आसच तांकां पळयतना बारी दुरवस्थती बई बे एक गुहे भितर आसूच म्हळ्यार हो भायर निमगिता हांव येता हांगेल वरी हा ती हेंचे गुहेंत सुका बे म्हूण तेदना महादेव रुद्र कोपान इंद्रा पळयत की आनी सांगता की बई तुवंय ह्या गुह्या भितर वचुका इतक म्हळ्यार दुरहंकारान म्हाका न्हू तूं अवमान केलेलें इंद्रा बारी बेत जेलके जाल्यार महादेवान सांगला कसल करचें दुख्ख जतरस अनिरीक्षित जावन येयले शाप हे कडकडे तरस पांय पडले की महादेवाक हे महादेवा सर्व जना रक्षण करतलो तूं मिगेल वयर क्षम दाखय तेन्ना तो सांगता की इंद्रा चरित्र समनातिलो मिगेल अनुग्रहाक पात्र जायन तूं तशीची तूं अहंकारान मिरवलो तुगेल वयर आतां अनुग्रह करची कशी हे गुहे आसचे 4 जने एकान एक कालार दुरहंकारान आशिल्लीची तन्नी पळय हांग आतां आसाची तन्नी मिगेल शापा निमती हांग आसाची तुवें हे गुहेंत प्रवेश करी स्वल्प काल हांगा आसो का तुवें 5 जने एका लेखाचे मुखार सोन तुमकां 5 जनांकय एकलेक फल मेळचें मर्ते लोकांत तूं जन्म पावताची अद्भुत जावन कार्य करताची लक्षोपलक्ष दुश्टा संहार करताची चांक काम करताची हाजे निमती सुकृत मेळटा तुमकां ओबास तुमगेल लोक येतात तितले मात्र न्ही आनी की मस्त सकडी महाकार्य तुमी करूं आसा त्या वेळार 4 जन इंद्रय महादेवाक पांय पडटा की आनी सांगतात की तुगेल उतरावरी आमी चलताची दुर्लभ जावन आशिल्लें मोक्ष साधनेकूय साधक जावन आशिल्ले मर्त्य लोकाक तूं आमकां पेटयत जाल्यार जायत आमी वताची आनी थंय कसल काम कोरका थंय तें काम तुगेल्या आदेशावरी आमी थंय जन्म घेवन कसल सकाळी मर्त्य लोकां करूस तें करून येताचें जाल्यार एक आमी तुगे लागीं अनुग्रह निमगिताची कसले म्हणटा महादेव आमगेल्या जन्माक यमधर्मू वायू इंद्रू अश्विनी देवते कारण जावची म्हूण इंद्रू त्या वेळाक इंद्र पदवी आशिल्ली त्या वेळाची इंद्र पदवी आशिल्ली देवेंद्र आसपळ आत्ताची इंद्रू तो महादेवा निमगीत हे देवा आब भुलोका वचे बदलाक मिगेल एक प्रतिकृती निर्माण करून हांगेल ओट पेटोवन दिवचें नजवें ते प्रतिकृतींत मिगेल सर्व शक्ती मिगेल सर्व आतांचें हांव कशी आसा तशी आसता तें जायना हांवें हें करूं दत्वें जाल्यार इंद्र म्हणटा की जायत हांव करता जायत महादेवा तूं लेखील तशी महादेव सांगता की इंद्राक जायत इंद्रा तूं लेखील तशी जावो म्हूण सांगून कडेरी विश्वबुक भूतधामा शिबी शांती तेजस्वी तन्नी 5 प्रतिकृती 5 जन इंद्राला आंगा दुखून प्रतिकृती भायर येयलीची त्या चंदीची लेस पळय ती रडतर आशिल्ली ती तांकां 5 जनांक समान पत्नी जेवचे वोपली म्हूण सांगून ही काणी महादेव म्हळ्यार ही काणी आतां वेदव्यास सांगतर आसाची थंय तो महादेव ते 5 जनांकय आनी त्या स्त्रीकय घेवन देवा लागीं चमकला आनी अशी सकड लेखला अशी सकड लेखला तूं तुगेले कृष्ण म्हळें अवतार घेवन येतना हानी पुरय येताची भुलोकांत तुका सहाय्यक जाताची तुगेल्या कामाक तशें पळय तो महादेव सांगतना तो महाविष्णू ओपतकय आनी महादेवाक ओपीक दिता तागेले माथ्या दुखून दोनी केस निकलान काडटा तांतू एक केस धवो एक केस काळ आशिल्लो त्या दोन केशय देवकीले आनी रोहिणीले गर्भा वचून पावताची तेंची बलराम आनी कृष्ण जावन जाताची रोहिणील पडटांतू दब श्वेत केशान बलराम जाल्लो गरो आसता तो
कृष्णकेशानं देवकीले पोटांत श्री कृष्ण जन्म आयलो. तो काळो जावन जन्म आयलो. हिमवत पर्वता गुहे आशिल्ले 5 इंद्रची आजी 5 पांडव जावन अवतार घेवन येयले. तांतू तिन्नीचो आत्ताच महेंद्राल कृती जावन आसा. ती तेदन एक योग्य स्त्री थंय रडतर आशिल्ली म्हळ्यार तीची द्रौपदी जावन अवतार घेवन येयले. तशी मनुष्य योनींतू जन्माक तिका इच्छा ना येवचे. ताजे खातीर यज्ञेश्वरा दुखून ती जन्मा आयली. अग्नी दुखून ती भायर येयली म्हूण सांगून वेदव्यास सांगतात. आनी सांगता, हे द्रुपद राजा, हे देवगुह्य जावन आशिल्ले विशय हे आमी कोणाकय सांगूं नज. म्हणकत रे एकांतारे तुका सांगिल्लें. आनीक म्हळ्यार तुका एक वर दिता. त्या वरा फलान तुका एक दिव्य दृश्टी मेळटा. म्हळ्यार रे द्रुपदाक इतले सकड सांगला रे तांणी यम वायू पुरंदर नासत्य दसर इंद्र पदवी सुरवेक यज्ञ नामक परमात्मोची इंद्र पदवी आशिल्लो. मागीर इंद्र पदवी कोण आशिल्लो पळय तांणी हे 5 जन हांगेल्ले पत्न्यो एका शरीर आसू घेवन तुगेले धूव जावन जन्म आयल्यांची कसले विरोध ना जाल्यार द्रुपदा ताका मागीर मनान तूं संशय आसा म्हणटना वेदव्यास सांगतात की तुका हांव आतां दिव्य दृश्टी दिता. तूं दिव्य दृश्टीन थंय देवलोकांत तूं हेंची पांडव थंय आसूची पळयत तूं तांगेल ओटू ही स्त्री राबून आसूची तूं पळयता. पळय म्हूण सांगून ताका दृश्टी दिता. त्या वेळार वेदव्यासान दिल्लेले तपसा प्रभावान तांगेले द्रुपद राजा दिव्य दृश्टी दिला न्हय. द्रुपद राजू त्या दिव्य दृश्टीन तो पळयतरच 5 जन पांडवय विंगड कोणय न्ही कसले फुडले त्या दिशिले सांगिल्ले काणयेंतले वयते 5 इंद्र जावन आशिल्लीची भारी छंद. 4 जन फुडली इंद्र. ताजे नंतर आत्ताचे महेंद्राल पूत तिन्नीचो कोण मध्यमा पांडव. द्रुपदा भारी संतोश केलो की भारी संतोशी जालो. आश्चर्य जाल्लें. इंद्रांक पळोवन जाल्ली नंतर तांगे लागीं एकली भारी चंदी चेल्ली पळयली. ती दुसरी न्ही ती द्रौपदीले तोंड तिका म्हणटना द्रुपदा कळ्ळें कसने हो रूप तेज यश ह्या पुराय निमती 5 इंद्रांक अनुरूप जावन आशिल्ली बायल ही म्हूण म्हळ्यार द्रुपदान लेखलें. भारी संतोश पावलो खंय. आतां व्यासान ताका एक दिव्य दृश्टी दिल्ले. ते दिव्य दृश्टीन 5 इंद्रांकय तांगेल ओटू एक देवकन्येक ती कोणें न्ही द्रौपदी तिका पळयले फुडले द्रुपदान व्यासांगेल पांय गट्टी धरले की आनी म्हणलें की तुमकां कसले शक्ती सूच विशयांत कसले आलोचना तापस न्हू तुमी म्हूण. मागीर द्रुपदाक व्यास सांगता पळय 5 जनाक ती वाडी जत कसल्याक म्हूण म्हणलेलें खातीर एक कारण आसा. फुडें ही स्त्री तुगेले धूव जावन येयल्या पळय एक तपोवनांत एक ऋषीपुत्री जावन आशिल्ली. ती सर्वांग सुंदरी कितलीकी काळताय कोणेय तिगेले हात धरचे मुखार येयनीची सद्गुण संपन्न जावन आशिल्लें. बामूण जावका म्हणलेले एक आशेन उग्र तपस्स केल्लें. महादेव रुद्र बोलवलो. तूं कसल वर जाय निमगी म्हणलें. तिणें गडबडीन म्हाका लायक बामूण मेळका म्हूण म्हणलेलें एक आशेन महादेव दिसलो म्हणलें संतोशान म्हाका बायल जाय म्हाका बामूण जाय म्हाका बामूण जाय म्हाका बामूण जाय म्हूण सांगून 5 पंथी निमगिलेले खातीर पंचते पतयो भद्रे भविष्यंती म्हूण म्हणलें तुका 5 जन बामूण जाताचे. तेदन ते स्त्रीक भारी आश्चर्य जाल्लें. शंकरालें म्हणलें की एकंपतीम गुणोपेतम तो हा मिती शंकर म्हाका एकू बामूण पुरो. लोकांक तुका 5 बामूण जावचे म्हूण आसय म्हाका एकू बामूण पुरो. हांवें एक बामूण जाय म्हूण 5 पंथ निमगिलेले म्हूण. तेदना तो रुद्र सांगता की तूं 5 पंथ म्हाका सर्व गुणोपेत जावन आशिल्लो बामूण दी म्हणलें न्हय. तुगेले प्रार्थने प्रकार तुका 5 जन बामूण जाल्लीच जाल्यार ह्या वरा फल तुका आनीक देह मेळटना. ह्या देहान तुका वार्डिके योग ना. तूं ह्या देह सोडून आनीक देह घेवन येतना हे 5 बामूण तुका जावचे म्हणून. तीची ऋषी पत्नी आजी द्रौपदी जावन आसा. ती स्वर्गांतूल देवी ऋषी पत्नी जावन जन्माक आयल्या.
पांडवाल पत्नी जावचे खातीर कितले की काळ तपस्ये करून आज कृष्णा म्हणलेल्या नांवान ती जन्मा आयल्या म्हूण सांगून म्हणटा. आतां तूं करचें सम्म हांव सांगिल बरी तूं करी. देवादी देवतेक निमती पुराय जन ती गेले एक सेवा करता आशिल्लीची थंय ती आतां पंचपांडवांक गेले पत्नी जावच्या हांगा अवतार घेवन येयला. तशी स्वता चतुर्मुखाली सृश्टी ही देवरहस्य हे तांगेले निज स्वरूप कसो म्हणी तुका दाखोवन दिला. तूं जय जाल्यार ಸ್ವಲ್ಪ आलोचना करी कुलंकुश जावन विचार करून मागीर तुगेले कसो करून दिवका म्हूण म्हणलेले विशय आलोचना करून पळोवन मागीर तुका कशें दिसता तशी करी. तेदान द्रुपदो हात जोडसीत काय आनी सांगता काय हे महर्षी तुमगेले निमती हे महानुभावाले पूर्वव्रतांत कळ्ळी म्हाका. हाजे पयशी फुडें द्रौपदी त्या पांजना दिवन वारडी करचे अधर्म अनाचार म्हणले केला जाल्यार आतां हें पळयलें तुमी साक्षात देव म्हणून म्हाका गोतस आनी तुमी सांगिल विशयांत उदासीन करूं नज इतका म्हल्यार एक म्हाका कळ्ळा विधी नियम कसो आसा तशी जाता. विधी नियमा विरोध जावन वचाक कोणाच्यानी साध्य ना. आमी प्रयत्न करलेले आमकां फल मेळ का आमी लेखिले मेळ का म्हणल्यार एक भ्रांती. आतां हांव लेखील मेगेल दुवेक एक योग्य म्हणा लोट चेल्ला लोट वारडी करता म्हणजे आतां 5 जन मेळ्ळीची जाल्यार तुमी सांगिल्ली बरी आसच्या खंय पुरते. तिणें फुडली जन्मांत पतीम देही म्हूण 5 पंत परशिवा प्रार्थना केलेले म्हूण ताणें तशी अनुग्रह केलेले म्हूण. द्रौपदी विशयाक श्रेश्ठ कसले म्हूण म्हणलें गोत आसून न्हय महादेवान वर दिल्लेलें. आतां महादेवान तिका 5 बामूण जावका म्हूण निश्चय केला जाल्यार ताका धर्म की अधर्म म्हूण आमी विवेचन करच्या कोण हे विशयांत हांव कसलेची आनी आलोचना करूं ना. 5 जन वारडी करून घेवची. ब्रह्मान खंय की 5 बामूण म्हूण सांगून सुरवेकाची निर्धार केला दिसता म्हूण सांगून व्यासाक संतोश जाल्ले. तांणी एकांतां दुखून भायर येवन युधिष्ठिराक सांगलें की युधिष्ठिरा शुभ दिन आजी तशी पुष्य नक्षत्राक चंद्राल प्रवेश जाता तूं द्रौपदीक आजी वारडी करून घेत. मागीरचे काणे आमी पयचे दिसा पळया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.